जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. चला उद्याची तयारी करूया. उद्या बुधवार निफ्टी बँक निफ्टीमध्ये किती आणखी फॉल येणार ते सगळं काही डिटेलमध्ये डिस्कस करूया. कुठपर्यंत फॉल येणार, राईट, आणि कुठे बेस्ट डिमांड अँड सप्लाय झोन आपल्याला मिळणार आहे ते पण इथे डिस्कस करूया. बट आज आपण सगळ्यात आधी बँक निफ्टीचं डिस्कशन करूया. इथे फ्युचरचा चार्ट मी लावलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, हा सप्लाय झोन दिलेला होता 55,701 वरती. तुम्ही बघितला का आज की हाय किती मारलेला आहे बँक निफ्टीने? 55,701.60. परफेक्टली आपल्या झोनला किस केला आज बँक निफ्टी. बघा इथे खाली डेट बघा, 20 मेला, आणि चांगल्या पद्धतीने खाली आलेला आहे. जवळजवळ आपल्याला 650 पॉईंटचा गेन आपल्या झोन मधून मिळालेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती बिना इंडिकेटरने काम केल्याचे फायदे असतात. बँक निफ्टीमध्ये पण सॉरी, निफ्टीमध्ये पण आपल्याला 100 पॉईंट्स मिळाले, त्यानंतर डिस्कस करूया. आधी व्ह्यू बनवूया. सो मी काय सांगितलं तुम्हाला, काल पण सांगितलेलं बेरिश व्ह्यू आहे. जर गॅप अप ओपन झाला तर झोन दिलेला होता खाली येणार. आता काय नेक्स्ट, राईट? हा होऊ शकतं उद्या पण गॅप अप ओपन होऊन या झोन मध्ये येऊन काही ना काही रिवॉर्ड देणार आणि या झोन मध्ये येऊन चांगला रिवॉर्ड देण्याचे चान्सेस आहे, राईट? सो दोन्ही झोन डिमांड झोन लक्षात घ्या. डिमांड झोन नोट करा, 54,897 आणि स्टॉप लॉस 54,674. कन्फर्मेशन घ्यायचं आहे 1 मिनिट मध्ये जाऊन. याखाली जर गॅप डाऊन झाला तर सोडा त्याला, राईट? नंतर हालचा झोन डिमांड झोन चांगला झोन वाटत आहे मित्रांनो हा मला. 53,847 आणि स्टॉप लॉस 53,576. इथे आल्यावर कन्फर्मेशन घ्या, वरती निघते का नाही निघते, आणि वरच्या डायरेक्शनने काम चालू करा कॉलमध्ये. अशा पद्धतीने झोन वापरायचं असतं. कन्फर्मेशन काय आहे काय नाही जर तुम्हाला माहित नसेल तर मी व्हिडिओ बनवलेले आहे, 2 व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळेल, जाऊन बघून घ्या. आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ही ऑरेंज लाईन तुटली, राईट, 53,574 तोडला तर निफ्टी सॉरी बँक निफ्टी चांगल्या पद्धतीने बेरिश फेज मध्ये जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. चला समोर डिस्कस करूया. बट समोर जाण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत टाइमवर पोहोचणार. समोर जाण्याआधी आपण सप्लाय झोनला नोट करा. हा झोन मी तसाच ठेवणार, 55,701 आणि 55,861 मध्ये झोन आहे, पण मी मार्क नाही केलेले. छोटे छोटे झोन मार्क करून तुम्हाला डिस्टर्बन्स नको, राईट? 55,701 सप्लाय झोन आहे. सप्लाय झोन मध्ये 1 मिनिट मध्ये जाऊन खाली पडते की नाही कन्फर्मेशन घ्यायचं आणि नंतरच खालच्या डायरेक्शन मी काम करायचं. वरती लास्ट सप्लाय झोन लाईफ टाइम हाय वरती 55,989 आणि 55,216 स्टॉप लॉस, राईट? आणि याला जर तोडला तर एक बुलिश फेज चांगला बँक निफ्टीमध्ये सुरू होणार, राईट? आता बघा तुम्ही मित्रांनो, हा जर तुटला, राईट, हा झोन जर तुटला तर आणखी एक म्हणजे डाऊन ट्रेंड असणार. नंतर खाली जे झोन मिळत आहे ना ते अगेन्स्ट ट्रेंड असणार, समजण्याचा प्रयत्न करा. तरी पण मी मार्क करून ठेवलेले आहे. इथे चांगलं कन्फर्मेशन घ्यायचं आहे. 53,470 स्टॉप लॉस 53,297, राईट? कारण की पुलबॅक येतात ना डाऊन ट्रेंड मध्ये, ते आपण कॅच करायचा प्रयत्न करतो. इथे बघा 53,156 आणि स्टॉप लॉस 52,999. नंतर खाली 52,851 स्टॉप लॉस 52,584. इतकेच असू द्या लक्षात. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. प्रिव्हियस व्हिडिओ जर नसेल बघितला तर बघून घ्या, राईट? चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळणार, तर तुम्हाला समजणार मी कशा पद्धतीने समजावलेलं होतं. आता निफ्टीवर वळूया. बट समोर जाण्याआधी तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केले तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळणार, किंवा व्हिडिओच्या फर्स्ट कॉमेंट मध्ये मिळणार, त्याने जाऊन तुम्ही जॉईन करा. समोर निफ्टी डिस्कस करण्याआधी काल जे मी तुम्हाला सांगितलं छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन मी सांगतो, बेरीज सांगितलेलं होतं आणि मी हे पण बोललेलो होतो, राईट? 5 मिनिट मध्ये टाकतो की खालचे झोन जे आहे, राईट, छोटासा रिवॉर्ड देऊ शकतो. तुम्ही बघू शकता आपल्या झोनवर आला 20 तारखेला आणि एक 100 पॉईंटचा रिवॉर्ड आपल्याला इथे मिळालेला आहे अशा पद्धतीने, राईट? सो चला आता आता डिस्कस करूया समोर काय. बघा एक इथे एक ना स्विंग रेडी झालेला आहे मित्रांनो. इथे हा एक स्विंग रेडी झालाय, पण मला वाटत नाही की हा मॅच्युअर्ड हायर लो आहे. सो मी काय विचार करत आहे, निफ्टी आहे ना इथे येणार, काही रिवॉर्ड देऊन पुन्हा वरती थोडा कमबॅक करणार आणि टॅप करणार या झोन वरती. कुठे? या खालच्या झोन, सॉरी हा, या खालच्या झोन वरती टॅप करणार. दिसत आहे हा झोन, इम्पॉर्टंट डार्क लाईनने मी मार्क केलेला आहे. हा झोन इथे टॅप करणार आणि वरती देणार. हा एक क्रुशियल पॉइंट आहे निफ्टीमध्ये, ब्लॅक लाईन, राईट? रिवॉर्ड देणार आणि नंतर जर याला तोडला 23,990 आणि स्टॉप लॉस सॉरी 23,990 ला जर तोडला तर एक मार्केटमध्ये बेरिश फेज स्टार्ट होणार.
जे मी तुम्हाला फ्रायडेला वीकली व्हिडिओमध्ये 26 तर सांगणार की कुठपर्यंत जाऊ शकतं कुठपर्यंत नाही. पण इथे हा जर ब्लॅक लाईन तुटली तर तुम्हाला खालच्या डायरेक्शनने काम करायचं आहे, इतकं लक्षात ठेवा. सो आपण तुम्ही जर झोन नसेल, इथे एक डिमांड झोन 24,665 आपलं 24,577 कन्फर्मेशन घ्यायचं वरच्या डायरेक्शन निघते की नाही. नंतर 24,496 स्टॉप लॉस 24,400. नंतर खाली इम्पॉर्टंट झोन 24,124 आणि स्टॉप लॉस 23,989. इथून राईट एक इम्पॉर्टंट झोन आहे, कन्फर्मेशन घ्यायचं. नंतर खालचे डिमांड झोन अगेन्स्ट ट्रेंड होणार, हे जे मार्क केलेले आहे. तरी पण मी इथे तुम्हाला व्हॅल्यूज सांगत आहे, चांगलं कन्फर्मेशन घ्यायचं. 23,876, 23,770 राईट. नंतर खाली 23,448 आणि 23,252. सो इतकेच झोन लक्षात ठेवा. नंतर बाकीचे आपण समोर डिस्कस करूया झोन. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आणखी. वरती हा झोन जर तुटला, सप्लाय झोन 25,117 स्टॉप लॉस 25,157, तर इथपर्यंत एक बढिया पॅसेज मिळणार. तिथे तुम्ही कॉल डायरेक्शननी काम करू शकता. नंतर हा सप्लाय झोन 25,248 राईट, 25,355. जर तो इथनं आपला ट्रेंड कंटिन्यू करत आहे तर हा अगेन्स्ट ट्रेंड होणार झोन, म्हणजे हर्डल सारखा यूज करायचा. त्यावरचा सप्लाय झोन नोट करा 25,539, 25,638 राईट, अशा पद्धतीने. सो आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. आताही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो. इतके चांगले झोन्स मी तुमच्याकरता घेऊन येतो तिथे जिथे आम्हाला हायली रिवॉर्डेबल ट्रेड्स मिळतात. सोबतच लाईक करायचं विसरू नका, ज्याने माझा कॉन्फिडन्स वाढतो. सर चला भेटूया उद्या आणि तयारी करूया की गुरुवारी काय होणार मार्केटमध्ये आणि काय नाही. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.